तुम्ही बघत होता मी शिवसेना भवनमध्ये जास्त काम करत होतो. फक्त पडद्यामागे राहून जे काम करायचं असतं ते काम सातत्यानं माझं जे दिलेलं एक कर्तव्य शिवसेना प्रमुख आदरणीय इंदुरकर संघ बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं होतं तेच उद्धवजी सुद्धा त्याचप्रमाणे जे काय आदेश आम्हाला देत तेच काम करणं आदित्य साहेब आणि शिवसेनेचे सर्व नेते पक्षासाठी काम करणं हा एक भाग होता. ते करत असताना फक्त टेबलवर काम होऊ शकत नाही जर तुम्ही जमिनीवरचं गणित किंवा जमिनीवर जाऊन तिथे काय प्रश्न आहेत कशा रीतीने निवडणूक लढवायला लागते काय वगैरे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एक नाही म्हटलं तरी करायला लागतो आणि मग ते तुम्ही ज्या प्रकारे माहिती आपल्या वरिष्ठांना देता त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं तेच काम असतं ते काम करत होतो. यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी एक जबाबदारी दिली की या ठिकाणी लढायचं आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये. शिवसैनिक म्हणून आम्हाला आमच्या नेतृत्वाचा आदेश हा शिरसावरती असतो त्याप्रमाणे तो आदेश घेऊन मैदानात उतरलो. सर्व शिवसैनिक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया अलायन्सचे घटक पक्ष लहान मोठे जे असतील त्या सगळ्यांचे नेतृत्वापासून ते पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत एक असा चांगलं टीमवर्क झालं आणि शेवटी मतदारांपर्यंत पोचण्यामध्ये यश मिळालं. मतदारांकडून ज्या त्यांना हवं असलेलं परिवर्तन घडवण्याचे ते काय बोलत होते प्रचार कार्यामध्ये बऱ्याचदा आपण सुद्धा विचारलं तर लोक असं बोलतायत मतदार असं बोलतायत ते सांगितलं होतं त्याचं खरं प्रतिबिंब म्हणा किंवा ते खऱ्यामध्ये ते चित्र आज बघायला पाहायला मिळालं आपल्याला. मतदारांनी साथ दिली त्यांच्याबद्दल त्या सगळ्या मतदारांचे मनापासून आपल्या माध्यमातून आभार मानतो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बरीच चर्चा वेगवेगळी होती आणि त्या ठिकाणी चेहरा म्हणून कशा पद्धतीने परंतु फायलिंग नाही करणार नकली शिवसेना म्हणून बरीच चर्चा होती की अनिल देसाई त्या ठिकाणी चेहरा म्हणून योग्य नाही अशी देखील टीका होत होती. चर्चा होती नाम वॉरंट करण्याचा प्रयत्न झाला व्हिडिओ काही व्हायरल करण्याचा कोणाचे मला कल्पना टिक्का लावून घेतात. मनामध्ये जे विचार असतात जे संस्कार असतात ते लोकांपर्यंत जात असतात. कुठच्या गोष्टीचा भावूक कोणी केला म्हणून लोक असे वाहून घेत नाहीत. सुजाण आणि सुविद्य मुंबईचे नागरिक आहेत मतदार आहेत आणि जे काही कोणी केलं असेल ते मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मला फक्त आता एवढं माहीत आहे की एक जबाबदारी आज लोकांची या मतदारसंघातील मतदारांची नागरिकांची आपल्यावर आहे. त्यांचं प्रतिनिधित्व हे मला लोकसभेमध्ये करायचं आहे आणि त्यामुळे त्यांचे जे काही प्रश्न असतील केंद्राशी निगडीत राज्याशी निगडीत कधी महानगरपालिकांशी सुद्धा ते त्या त्या माध्यमांवर त्या त्या पायऱ्यांवर मांडणं आणि त्याचं समाधान घेऊन त्या मतदारांना नागरिकांपर्यंत देणं हे माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे बाकी कोणी आता प्रचारादरम्यान काय केलं आणि काय नाही लोकांनी त्यांना त्या प्रकारे उत्तर दिलं जे असेल ते आणि ते संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा तुम्ही बघताय. नाहीतर वेगवेगळे वल्गना होत्या वेगवेगळ्या घोषणा होत होत्या आणि चित्र फार वेगळं अशा प्रकारचं दाखवण्याचं तर तसं नाही आहे. ही लोकशाहीची ज्यांनी आपण भारत म्हणतो तर ती शाबूत ठेवणं ती मजबूत करणं हे शेवटी नागरिकांचं कर्तव्य असतं. नागरिकांच्या आणि मतदारांच्या हाती असतं. तो मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आणि त्यामुळे आपण त्यांना जबाबदार आहोत. त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि ते करण्याचं एक नेतृत्व जे मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या रूपानं आहे त्यांच्यावर जनतेनं ठेवलेला हा विश्वास आहे. मुंबईमध्ये सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीचे फक्त उत्तर मुंबईचे एसटीचे पराभूत झालेला आहे. मुंबईकरांनी विश्वास पुन्हा एकदा मुंबई आणि शिवसेना हे मुळात हे समीकरण कित्येक वर्षांपासून कित्येक दशकांपासून आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर 5-5, 6-6 वेळा त्या टर्म्स एक संधी चांगलं काम करण्याचं जे काही संधी मुंबईकरांनी नेहमी शिवसेना नेतृत्वाला दिली त्याचं सार्थक नेतृत्वाने केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी
आज त्यांच्या जोडीनं त्यांच्याबरोबर तरुण नेतृत्व आदित्य साहेब हे ज्या प्रकारे मुंबईसाठी झटतायत, मुंबईसाठी काम करतायत, मुंबईसाठी मुंबईच्या लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देऊन त्यांचं जीवन कसं सुकर होईल याकडे त्यांचं सातत्यानं लक्ष असतं. तेच आज आपल्याला पुन्हा एकदा त्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचं मुंबईकरांनी दाखवलं. अनेक तुमच्या तुमच्या लढती ज्या मतदारसंघात होत्या त्या बहुतांश जागेवरती महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. महायुतीची कुठली स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात चालली नाही असं तुम्ही म्हणता? महाविकास आघाडीने जे इप्सित साध्य करायचं होतं ते आम्ही केलं. त्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजी आम्ही हे करणं तर आमच्या हातात नव्हतं. आमची स्ट्रॅटेजी ही आम्ही यशाकडे नेणं हे आमच्या हातात होतं. ते बहुतांशी आम्ही केलं. अबकी बार 45 पार म्हणत होते, पण 17 ते 18 जागा आता सध्या त्यांना दाखवल्या आहेत. त्यामध्ये काय? त्याचा अभ्यास त्यांनी करावा. आता आम्ही जो विचार करतोय या पुढच्या येणाऱ्या विधानसभा महानगरपालिकांच्या निवडणुका, महाराष्ट्रामधल्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे आव्हानं ही नेहमी राहतील. शेवटी राजकारण करत असताना समाजकार्य हेच लोकांना अपेक्षित असतं आणि ते करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते करायचं सामर्थ्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्य साहेब आणि शिवसेना सगळ्या नेत्यांमध्ये, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये, आजी माजी आजी आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये आणि शिवसैनिकांमध्ये रगारगामध्ये भरलेलं आहे. ते आम्ही केंद्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढलेल्या आहेत.